नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण तिळाची पोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तिळाची पोळी ही खुसखुशीत असायला हवी, म्हणजे गार झाल्यावर तिचा तुकडा पडायला हवा। तर चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे भाजून घेतलेली 1 कप तीळ घेतलेली आहे आणि अर्धा कप गूळ घेतलेला आहे। आता मिक्सर जारमध्ये आपल्याला तीळ घालून घ्यायची आहे आणि आता या तीळला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता तीळ छान अशी बारीक झालेली आहे। आता यामध्ये आपण गूळ घालून घेणार आहोत। यामध्ये गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तर याला व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता मिक्सरला याला फिरवून घ्यायचं आहे। तर इथे गूळ आणि तीळ व्यवस्थित एकजीव झालेली आहे। आता याला आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। तर आता मी यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालून घेणार आहे आणि त्यालाही व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे। इथे आपलं सारण तयार आहे। आता आपण पीठ मळायला घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 चमचे बेसन घालून घेणार आहे। पोळी छान खुसखुशीत व्हावी याकरिता तुम्ही यामध्ये 2 चमचे ज्वारीचं पीठही घालू शकता। यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहे। तुम्ही गरम करूनही वापरू शकता। आता याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून याला गोळा मळून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता पीठ मळून झालेलं आहे। आता यावर थोडंसं तेल टाकून आपल्याला याला परत चोळून घ्यायचं आहे। याला आपल्याला जास्त पातळ मळायचं नाही, आपण साध्या पोळ्या करतो तेवढंच घट्ट आपल्याला याला मळायचं आहे। आता याला आपण 15 ते 20 मिनिटं साईडला ठेवणार आहोत। तर पीठ आपलं छान मुरून झालेलं आहे। आता आपण एक छोटासा गोळा यातनं काढून घेणार आहोत आणि त्याला व्यवस्थित हातावर गोल करून याची वाटी तयार करून घेणार आहोत। ज्या पद्धतीने आपण पुरणाची वाटी तयार करतो त्याच पद्धतीने आपण याची वाटी तयार करून घेणार आहोत। आणि आता यामध्ये तयार करून घेतलेलं सारण आपल्याला थोडं थोडं भरून घ्यायचं आहे आणि अंगठ्याच्या साहाय्याने याला दाबून घ्यायचं आहे। हे सारण कोरडं असल्यामुळे भरताना थोडंसं जड जातं, म्हणून आपल्याला अशा पद्धतीने अंगठ्याने दाबून दाबून हे सारण भरायचं आहे। आता हा गोळा आपल्याला अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा आहे। तर इथे आपला गोळा तयार झालेला आहे। आता आपण याला लाटायला घेणार आहोत। तर सगळ्यात आधी मी याला पीठ लावून घेणार आहे आणि हातावरच याला आपल्याला दाबून घ्यायचं आहे, म्हणजे सारण सगळीकडे एकसारखं जाईल। जेवढं हाताने पसरवता येईल तेवढं आपल्याला याला मोठं करून घ्यायचं आहे आणि आता याला लाटायला घेणार आहोत। तर हलक्या हाताने आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे। तर इथे आपली पोळी लाटली गेलेली आहे। जास्त जाड किंवा बारीक ही लाटायची नाही। आता इकडे तवा हा मध्यम गरम झालेला आहे। यावर मी थोडंसं तूप लावून घेणार आहे। तुम्ही इथे तेलाचाही वापर केला तरी चालेल। आता यावर आपण लाटून घेतलेली पोळी टाकून घेणार आहोत आणि हिला मध्यम आचेवर आपल्याला शेकून घ्यायची आहे। 15 ते 20 सेकंदांनी आपल्याला हिला परतून घ्यायचं आहे। परत याला 15 ते 20 सेकंदांनी आपल्याला दुसऱ्या बाजूला परतून घ्यायचं आहे। तर पाहू शकता छान अशी आपली पोळी फुलत आहे। आता यावर आपण तूप लावून घेणार आहोत आणि हिला परत परतून घेणार आहोत। आता दुसऱ्या बाजूनेही आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। तर पाहू शकता खूप टम्म अशी आपली पोळी फुललेली आहे। आता हिलाही परतून घेणार आहोत। अशाच प्रकारे आपण सगळ्या पोळ्या तयार करून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता सगळ्या पोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत। खायला या पोळ्या खूप टेस्टी लागतात, तुम्ही नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। थँक्यू।